नमस्कार, मी स्वाती. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. बघा, अण्णाभाऊ साठे हे कोण होते? ते लोकशाहीर होते. आणि हे अण्णाभाऊ साठे जे होते त्यांची साधी राहणीमान, उच्च विचारसरणी, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं झालेलं आहे. आणि असे हे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट रोजी झाला. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट रोजी झाला आहे. आपण त्यांची जयंती दरवर्षी साजरी करत असतो. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर आणि अनेक साहित्य लिहिणारे तसेच त्या चित्रांच्या त्यांच्या व्यथासुद्धा प्रभावीपणे मांडणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांचं आहे. तर त्यांनी समाजातलं चित्र मांडलेलं आहे त्यांच्या लोककलेमध्ये. तर त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला. संपूर्ण निरक्षर असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंनी फार मोठी कामगिरी केली आहे. त्या काळामध्ये ब्राह्मण लोक शिक्षक होते, तर या शिक्षकांनी त्यांना शिक्षणाची संधी दिली नाही. तरीसुद्धा ते अतिशय निरक्षर होते. तरीसुद्धा त्यांनी लोकनाट्य, कादंबऱ्या, पोवाडे, लावणी, गवळणी, कादंबऱ्या असे अनेक प्रकारचं त्यांनी सशक्त असं लेखन समृद्ध केलं. छत्रपती शिवरायांचं चरित्र त्यांनी रशियापर्यंत नेऊन पोहोचवलं. रशियापर्यंत त्यांनी छत्रपती शिवरायांचं चरित्र नेलं आणि या शिवरायांचं चरित्र आपल्या इतर देशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालं. तसंच त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली आहे. तर ही फकीरा ही कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. ह्या कादंबरीचा अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी ठेवण्यात आलेला आहे. अशा या महान लोकशाहीर सुधारकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. त्यांना माझे शतशः नमन.